हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असा एक साधा सोपा फेस मास्क तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून आपल्याला कुठेही बाहेर जाण्या अगोदर अगदी अर्धा तास जरी तुम्ही हा फेस मास्क चेहऱ्यावर लावला तरी छान पद्धतीनं तुमचा चेहरा नॅचरली ग्लो करायला लागेल. चेहऱ्यामध्ये एक वेगळी चमक येईल. त्याचसोबत ना ग्लास स्किनसुद्धा तुमची दिसायला लागेल. आपण पार्लरमधून कोणतीही ट्रीटमेंट केल्यानंतर त्याचा इफेक्ट ना हा तेवढ्यापुरताच दिसतो, पण आपल्याला 8-10 दिवसानंतर कुठे बाहेर प्रोग्रामला जायचं आहे तर प्रत्येक वेळी आपण पार्लरमध्ये जाण्याऐवजी अशा पद्धतीनं घरगुती उपाय जर करून बघितले तर पार्लरसाठी खर्च होणारे भरपूर सगळे पैसे वाचतील, आपला वेळसुद्धा वाचेल आणि त्याचसोबत आपली स्किन प्रत्येक वेळी छान पद्धतीनं नॅचरली ग्लो करायला लागेल, ज्याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. आणि त्याचसोबत आपण भरपूर सगळे पैसे जे आहेत तर ते सुद्धा वाचवू शकणार आहोत, आपला महत्त्वाचा वेळसुद्धा वाचवणार आहोत. तर चला आजच्या फेस मास्कसाठी कोणत्या गोष्टी लागणार आहेत त्या पहिल्या तुमच्यासोबत मी शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा आज आपल्या रेमेडीसाठी आपण वापरणार आहोत ते म्हणजे इथं एक मी वाटी घेतलेली आहे. आता ही रेमेडी जी आहे तर ती वन टाईमसाठीच मी बनवून घेणार आहे. आता इथं काय करायचं आहे, आपल्या आजच्या होम रेमेडीसाठी सगळ्यात पहिल्यांदा लागणारा घटक आहे तो म्हणजे तांदूळाचं पीठ. आता तुमच्याकडे रेडीमेड तांदळाचं पीठ असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, जेणेकरून ते एकदम फाईन पावडर केलेलं असतं, ज्याचा आपल्या स्किनसाठी कोणताही त्रास होत नाही किंवा स्किनवर रॅशेस वगैरे येत नाहीत. जर तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही जो काही घरातला आपला रेग्युलरचा तांदूळ असतो वापरासाठी त्याची एकदम छान पद्धतीनं बारीक पावडर बनवून ती चाळून घेऊ शकता आणि त्याचासुद्धा तुमच्या स्किनसाठी वापर करू शकता. तांदळाच्या पिठाचे आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदे आहेत. तर याच तांदळाच्या पिठामध्ये आपण आता दुसरा घटक ॲड करणार आहे ते म्हणजे कच्चं दूध. कच्चं दूधसुद्धा आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त बेनिफिट आहे. कच्च्या दुधामध्ये भरपूर जास्त प्रमाणामध्ये लॅक्टिक असतं, जे की आपल्या स्किनसाठी खूप जास्त मदत करतं स्किन ग्लोईंग होण्यासाठी आणि चेहऱ्याचं आपली चमक आणि त्वचा उजळण्यासाठी. तर कच्चं दूध जे आहे तर ते मी इथं साधारणतः 2 चमचे इतकं ॲड केलेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये. आता या तांदळाच्या पिठामध्ये आणि कच्च्या दुधामध्ये व्यवस्थित आपण हे जे पीठ आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपला आजचा तिसरा घटक आपण ॲड करणार आहोत. तो सुद्धा तितकाच इफेक्टिव्ह आणि महत्त्वाचा आहे ते म्हणजे गुलाबरीचं गुलाबजल. कोणतंही गुलाबजल तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला गुलाबजल आवडत नसेल, सूट होत नसेल तर गुलाबजल ऐवजी तुम्ही इथं पाणीसुद्धा ॲड करू शकता. पण पाण्याऐवजी जर तुम्ही गुलाबजल वापरलं तर हा जो फेस मास्क आहे त्याचे रिझल्ट जे आहेत तर ते खूप चांगल्या पद्धतीने येतात. गुलाबजलसुद्धा आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तर इथे मी सुरुवातीला 2 चमचे इतकं गुलाबजल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित याची ना एक पेस्ट बनवून घ्यायची. आता याच्यामध्ये पेस्ट बनवताना आपल्याला थोड्या कन्सिस्टन्सीमध्ये गुलाबजल ॲड करायचं आहे, जेणेकरून आपण ही जी पेस्ट आहे ही एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये बनवून घ्यायची आहे, जेणेकरून याचं ॲप्लिकेशन आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थितपणे करता येईल. आता इथं ज्या पद्धतीनं तुम्हाला हवं असेल तर त्या पद्धतीनं थोडं इथं गुलाबजल मी ॲड केलेलं आहे आणि ॲड केल्यानंतर एक छान पद्धतीनं क्रीमी टेक्स्चरमध्ये ही जी मिक्सचर आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये थोडं ॲड करायचं. एकदम पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर ते एकदम लिक्विड होऊन जाईल. तर तुम्ही बघू शकता छान पद्धतीनं क्रीमी टेक्स्चरमध्ये आजचा आपला हा जो फेस मास्क आहे तर तो तयार झालेला आहे. घरातल्याच अगदी रोजच्या वापरातल्या या साध्या सोप्या साहित्यापासून आपण आपल्या चेहऱ्याचं, आपल्या त्वचेचं सौंदर्य वाढवू शकतो आणि त्यासाठी कुठेही आपल्याला बाहेर जायची गरज नाही. आपला वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये वाचणार आहेत. तर अशा पद्धतीनं आता फेस मास्क तयार करून घेतलेला आहे. आता त्याचं ॲप्लिकेशन करण्यापूर्वी चेहरा व्यवस्थित थंड पाण्यानं स्वच्छ करून घ्यायचा आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे थंड पाणी चेहऱ्यासाठी वापरायचं आहे. तर व्यवस्थित चेहरा मी क्लीन करून घेतला. चेहरा व्यवस्थित कोरडा करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा जो फेस मास्क आहे तो चेहऱ्यावर व्यवस्थित बसणार आहे. आता चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर ना तयार केलेला फेस मास्क आहे तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला चेहऱ्यावर व्यवस्थित आपल्या हाताच्या मदतीनं करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला ब्रशने व्यवस्थित कम्फर्टेबल ॲप्लिकेशन करता येत असेल तर तुम्ही ब्रशसुद्धा वापरू शकता. पण हाताने जेव्हा आपण व्यवस्थित ते ॲप्लिकेशन करतो तेव्हा व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर सगळ्या साईडला आपल्या संपूर्ण चेहऱ्याला हे जे ॲप्लिकेशन आहे ते व्यवस्थित एकसारखं लागलं जातं. तर त्यासाठी हाताच्या मदतीनं शक्यतो मी फेस मास्क जो आहे तो लावण्याचा प्रयत्न करते. तर आता छान पद्धतीनं हा जो फेस मास्क आहे तो चेहऱ्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे. आता फेस मास्क आपण चेहऱ्याला लावताना एकदम जास्तसुद्धा जाड कन्सिस्टन्सी ठेवलेली नाही आहे, जेणेकरून त्याचं ॲप्लिकेशन आपल्याला नंतर काढून ठेवतानासुद्धा खूप जास्त त्रास होणार नाही. कारण तांदळाचं पीठ आहे, थोड्या वेळानंतर ते एकदम जास्त कडक व्हायला लागतं, सुकायला लागतं आणि चेहरा आपला ताणला जाऊ शकतो.
तर व्यवस्थित हा सिंगल ॲप्लिकेशन मी केलेलं आहे. त्याच्यानंतर मी 5 मिनटं थोडासा गॅप घेणार आहे आणि त्यानंतर शिल्लक राहिलेला जो फेस मास्क आहे तो सुद्धा माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करून घेणार आहे. आता इथं 5 मिनटं झालेली आहेत. 5 मिनटाच्या अगोदरच जर तुम्हाला तो थोडासा सुकत आलाय असं वाटलं तर लगेच सिंगल कोट अप्लाय करायचा, कारण तांदळाचं पीठ आहे तर ते लवकर सुकायला लागतं. तर इथं जो राहिलेला फेस मास्क आहे त्याचा मी सिंगल कोट माझ्या चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करून घेते. आता व्यवस्थित हा सिंगल कोटसुद्धा मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय केलेला आहे आणि सिंगल कोट अप्लाय केल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे म्हणजे हा जो फेस मास्क आहे तर हा आपल्याला साधारणतः 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर तसाच राहू द्यायचा आहे. ज्याच्यामुळे काय होईल, या ज्या सगळ्या नॅचरल गोष्टी आहेत तर याचे बेनिफिट आपल्या स्किनला खूप छान पद्धतीनं मिळणार, चांगले मिळणार आहेत आणि त्याच्यामुळं आपली स्किन हेल्दी, व्हाईटनिंग आणि ग्लोईंग इफेक्ट देणार आहे. तर आता हा फेस मास्क लावला आहे तो सुकेपर्यंत आपली घरातली जी काही कामं आहेत तर ती मी करून घेते आणि त्याच्यानंतर आता इथं तुम्ही बघू शकताय साधारणतः 12 ते 13 मिनटं झालेली आहेत. व्यवस्थित हा फेस मास्क आहे ना सुकत आलेला आहे, पण तो एकदम पण सुकून द्यायचा नाही. थोडंसं तुम्हाला तुमची स्किन अशी ताणल्यासारखी वाटत असेल तर त्याचवेळी हा फेस मास्क जो आहे तर तो आपल्याला अशा पद्धतीनं मसाज करून घ्यायचा आहे, कारण खूप जास्त पद्धतीनं जर तो ताणला गेला तर आपल्या स्किनला थोडंसं इरिटेशन होतं. आता व्यवस्थित हा थोडासा ओला आणि थोडासा सुकलेला या कंडिशनमध्ये आहे तर चेहऱ्याला व्यवस्थित आपण हलक्या हातानं मसाज करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं आपण जेव्हा कोणताही फेस पॅक चेहऱ्याला लावतो आणि थोडासा ओला सुकलेल्या कंडिशनमध्ये चेहऱ्याला मसाज करतो तर त्यावेळी काय होतं, आपल्या चेहऱ्यावरचे जे नको असलेले केस असतात, छोटे छोटे केस असतात तर ते सुद्धा आपल्याला वेगळ्या पद्धतीनं काढायची गरज नसते. नॅचरली जे केस असतात ते व्यवस्थित रिमूव्ह होऊन जातात आणि एक्स्ट्रा तुम्हाला चेहऱ्यावर शेविंग वगैरे करण्याची गरज पडत नाही. तर व्यवस्थित हा मी फेस मास्क जो आहे तर तो पहिला मसाज करून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना थोडासा पाण्याचा हात ओला करून घ्यायचा आणि तो चेहऱ्यावर लावून व्यवस्थित आपला हा जो फेस मास्क आहे तो ओला करून छान पद्धतीनं आता व्यवस्थित सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्यायचा आहे. आता मसाज करणंसुद्धा कोणताही फेस मास्क लावल्यानंतर खूप जास्त महत्त्वाचं आहे, कारण जितका आपण मसाज आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर छान पद्धतीनं करू ना तितका आपल्या स्किनचा ग्लोईंग इफेक्ट खूप जास्त चांगल्या पद्धतीनं वाढतो, कारण तिथली डेड स्किन निघून जाते आणि ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होण्यासाठी मदत होते आणि त्याच्यामुळेच आपल्या चेहऱ्यामध्ये एक नैसर्गिक चमक, एक नैसर्गिक शाईन यायला लागते आणि आपला चेहरा खूप सुंदर ग्लोईंग आणि एकदम ब्राईटनिंग इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतो. तर अशा पद्धतीनं व्यवस्थित चेहऱ्यावर मसाज केलेला आहे हलक्या हातानं. त्यानंतर थोडंसं टॅपिंगसुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर हा जो फेस मास्क लावलेला आहे तर तो व्यवस्थितपणे धुवून घ्यायचा आहे. आता इथं व्यवस्थित मी चेहरा क्लीन करून घेतलेला आहे. थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय की चेहरा एकदम छान पद्धतीनं क्लीन झालेला आहे आणि चेहऱ्यावर ही जी चमक किंवा हा जो ब्राईटनेस तुम्ही बघताय तर तो खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीनं दिसतोय. तर तांदळाचं पीठ जे आहे ते आपल्या चेहऱ्याचा, त्वचेचा रंग उजळण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचसोबत आपण इथं ॲड केलेलं आहे ते म्हणजे कच्चं दूध आणि त्याचसोबत गुलाबजल. कच्चं दूध एरवीही तुम्ही कोणताही फेस मास्क वगैरे न वापरता फक्त कच्चं दूध जरी चेहऱ्यावर दररोज एकदा लावलं तरी तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप जास्त चांगले बदल तुम्ही स्वतः अनुभवू शकता. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, गुलाबजल, तांदळाचं पीठ आणि कच्चं दूध, हे सगळं चेहऱ्यासाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी अगदी वरदान आहेत आणि खूप जास्त याचे रामबाण उपाय आहेत आपल्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी, चेहऱ्याच्या सुंदरतेसाठी. तर या सगळ्या गोष्टी एकत्रित वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचा जो काही काळपटपणा आहे, चेहऱ्यावरचे जे काही स्किनचे प्रॉब्लेम्स असतात तर ते दूर होण्यासाठी खूप जास्त लवकर मदत होते आणि चेहरा आपला खूप छान ग्लोईंग आणि एक छान पद्धतीने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो. तर अशा पद्धतीनं चेहऱ्यात आपला उजळ झालेला आहे, पण त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर छान पद्धतीनं एक शायनी इफेक्ट येण्यासाठी, ग्लास स्किन दिसण्यासाठी आपण अशा पद्धतीनं जर तुम्ही संध्याकाळी झोपताना हा फेस मास्क वापरला तर व्यवस्थितपणे फेस मास्क व्यवस्थित अप्लाय केल्यानंतर, क्लीन केल्यानंतर चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वापरायचं आहे चेहऱ्यावर ते म्हणजे ग्लिसरीन. ग्लिसरीनसुद्धा चेहऱ्याच्या आरोग्यासाठी भरपूर जास्त फायदेशीर आहे. कोणत्याही कॉस्मेटिक जर वस्तू आपण चेहऱ्यावर वापरतो ना तर त्याच्यात ग्लिसरीनचं प्रमाणसुद्धा असतं. ग्लिसरीनचा वापर हा केलेला असतो आणि आपल्या स्किनसाठी ते खूप जास्त फायदेशीर असतं. आपल्या चेहऱ्यावर चांगली चमक येण्यासाठी, चेहऱ्याचा शायनिनेस आणि चेहऱ्याला एकदम चमक आणण्यासाठी ग्लिसरीन खूप जास्त फायदेशीर आहे. तर त्या पद्धतीनं ग्लिसरीन थोडंसं तुम्ही सुरुवातीला अप्लाय कराल तेव्हा हातावर एकदम गरम जाणवेल.
असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही गुलाबजलसुद्धा ॲड करू शकता। पण इथं ऑलरेडी मी फेस मास्कमध्ये ग्लिसरीन वापरलं होतं, त्यासाठी ना फक्त मी ग्लिसरीन इथं चेहऱ्यावर अप्लाय केलेलं आहे आणि रात्रभर असंच मी ते माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करून ठेवणार आहे आणि सकाळी उठल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवायचा आहे, जेणेकरून सकाळी उठल्यानंतर आपला छान चेहरा ग्लोईंग आणि एकदम ग्लास स्किन आपल्याला मिळणार आहे। तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर।